नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, काय करते तू? केस विंचरते. ती टोपी घालून दाखव त्रिशू, कशी दिसते तू. हा, केस विंचर तू, तेव्हा ती केस विंचरते. तेच मित्रांनो, आता आम्ही जातोय अंधेरीला जातोय. आता गायत्री सांगणार की अंधेरीला कशासाठी जातोय. गायत्री, कशासाठी जातोय आपण अंधेरी? दिदाचे कपडे घ्यायला. हा, दिदाचे कपडे घ्यायला. मित्रांनो, आता त्रिशूचा बड्डे येतोय, 5 तारखेला बड्डे येतोय. तर आम्ही ते त्रिशूचे ते कपडे वगैरे घ्यायला जातोय. ते शॉपिंग वगैरे बघू आता, थोडंफार काय कपडे वगैरे घ्यायचे आहेत तिला. गायत्री, तुला पण काय घ्यायचंय का? दिदाच्या बर्थडे साठी मला साडी पाहिजे ना. साडी पाहिजे. अच्छा त्रिशू, मला पण साडी, तुला पण ड्रेस आणि पप्पाला पण ड्रेस. हा ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला जाऊया आता आपण मार्केटला जाऊया. हा, वाईट आहे. चालेल मित्रांनो, चला आता जाऊया आपण डायरेक्ट. म्हणजे रिक्षा वगैरे पकडायची, वरसावरनं अंधेरी जायचंय आम्हाला. तर जाऊया, चला तुम्हाला अंधेरी पण दाखवतो आणि अंधेरीमध्ये कसे कपडे भेटतात काय नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे मी. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. बाय बाय गायत्री, बाय बाय. हा तरी चला, आता आम्ही इथं मार्केटमधून रिक्षा पकडून आता इथं जेटीला आलो आहेत. आता इथं आपल्याला बोटीने परत वर्सोला जायला लागेल. वर्सोवरनं परत आपल्याला रिक्षा पकडायला लागेल. इथं तर आम्ही जेटीला आलेलो आहेत. कारण की मार्केटमधनं काही नाही, फक्त 10,000 रुपये घेतात शेअरिंगवाले. ते 10,000 रुपये देऊन दोघांचे 20 रुपये, परत इथं बोटीचे 10,000 रुपये. तर ते 20 रुपये देऊन म्हणजे आम्ही त्या बोटीमधनं डायरेक्ट मग रिक्षा पकडली. रिक्षा पकडून डायरेक्ट मग इथं वर्सोवा मेट्रो स्टेशनला आलो जातो आम्ही. इथं वर्सोवा मेट्रो स्टेशनला पण तिकीट वगैरे काढून घेऊ, कारण की माझी पास आहे. फक्त एकच तिकीट काढणार, फक्त गायत्रीचं. चला, आपली ही अंधेरी मेट्रो आली, म्हणजे घाटकोपर मेट्रो आहे. तर आपल्याला अंधेरीला उतरायचं आहे. 3रं स्टेशन आहे अंधेरीचं असतं. म्हणजे आज शनिवार पण आहे, शनिवारची पण बरीच गर्दी असते. आणि मेट्रो वर्सोव्यावरनं लागते म्हणून काही टेन्शन नाही. ते बघा, हिला त्रिशूला तर कुठे पण फक्त खेळायलाच पाहिजे बस. सांगतोय तिला, ते ब्रेक वगैरे लावल्यावर पडशील तरी ते ऐकायचं नावच घेत नाही. ती काहीतरी पण तिला ओरडते तरी ऐकत नाही ती. चालेल मित्रांनो, चला आता आपण अंधेरी स्टेशनला वगैरे जाऊया. आता इथं अंधेरी स्टेशनला कसं आत्ता उतरलो तर मित्रांनो 2 मिनटं झालेत. म्हणजे काही नाही, फक्त 5 मिनटं लागतात वर्सोवा मेट्रो स्टेशनवरून अंधेरी स्टेशनला यायला. तर आम्ही इथं अंधेरी मेट्रो स्टेशनला उतरलो. आता इथून डायरेक्ट आपल्याला लोकलच्या ट्रेनकडे चालत जायचं आहे आणि तिथं जाऊन तिकीट वगैरे काढून वेस्टला जायला लागणार आपल्याला. आम्ही तिकीट वगैरे काढलं, नंतर इथं अंधेरी स्टेशनला आलो होतो आपण. तर हे बघा, इथं एवढे मोठमोठे फॅन होते ना, ते एकदम जुन्या काळातले फॅन आहेत. तेव्हा तुम्ही बघू शकता समोर. आपल्याला इकडे आता ईस्टवरनं वेस्टला जायचं आहे मित्रांनो. आता इथं पूर्ण कपड्यांचं मार्केट आहे. तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण मार्केट वगैरे दाखवणार मित्रांनो मी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते त्रिशूला ते कॉटन कँडी वगैरे ते पण खायचं होतं, ते पण तिला कॉटन कँडी वगैरे घेऊन दिलं. त्याच्यानंतर आता आम्ही मेन म्हणजे त्रिशूला कपडे बघण्यासाठी आलो आहेत. ते काय खरेदी करण्यासाठी, ते महत्त्वाचं आहे. कारण की तिचा बड्डे पण आहे 5 तारखेला. तर ते कपडे घेण्यासाठी आलो आहेत आता आम्ही. आता बघू आता कशा प्रकारचे कपडे भेटतात काय नाही. तुम्ही पण कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो, कपडे वगैरे कसे आहेत काय नाही त्रिशूचे. तर हे बघा, आत्ता म्हणजे बघायला सुरुवात केली आहे पहिल्याच दुकानामध्ये आहे मित्रांनो. तर बघू आता इथं कपडे कसे भेटतात काय नाही ते बघूया. तर मी गायत्रीला सांगतोय, म्हटलं बड्डेचा जो फ्रॉक वगैरे घे म्हटलं. ते बघा, फुलांचा मोठा फ्रॉक वगैरे असतो ना, ते घे म्हटलं. ते म्हणे नको, ते काही एकच दिवसासाठी कशाला तो घ्यायचा, त्याच्यापेक्षा आपण जीन्स आणि टी-शर्ट वगैरे घेऊया. म्हटलं ठीक आहे म्हटलं, बघ म्हटलं तुला कसं वाटतं काय नाही म्हटलं, तुझ्यावरती आहे शेवटी. चला, ते बघून घेऊया ते कपडे वगैरे आधी. ही त्रिशू पण नारीच ती मस्ती करते. हे बघा, मस्त ब्ल्यू कलर पण मस्त वाटतोय मित्रांनो. सांगतोय आपण चांगला वाटतोय म्हटलं. गायत्रीला म्हटलं घेऊन घे म्हटलं, तुला जर घ्यायचं तर घेऊन घे म्हटलं. तिला ते कॉटन कँडी आत्ताच खाल्ले तिने, परत अजून दुसरं काहीतरी खायला पाहिजे तिला स्प्राईट वगैरे पाहिजे प्यायला. चला मित्रांनो, ये फायनली आमचे कपडे वगैरे घेऊन झालेत. आता इथून ते फ्रॉक वगैरे काही घेतला नाही आम्ही. हे बघा, असे 2 ड्रेस घेतले आहेत. एक बड्डेसाठी घेतला आहे आणि एक आपलं रेग्युलर यूज करण्यासाठी घेतला आहे तिला. आणि गायत्री बोलली की तुमच्यासाठी पण शर्ट वगैरे घेऊन घ्या. 250 रुपयाचं काहीतरी शर्ट होतं. म्हटलं ठीक आहे, चल घेऊन घ्या म्हटलं. तर म्हणजे एकदम भारी आहे मित्रांनो, शर्टची क्वालिटी एकदम भारी दिसत होती आणि एकदम सेल लागला होता त्यांचा. म्हटलं ठीक आहे, चल घेऊन घेऊया म्हटलं. एक शर्ट आणि जीन्स पण घेऊन घेऊया म्हटलं त्याच्यावरती. गायत्री म्हणे तुम्ही काहीच घेतला नाही. म्हटलं ठीक आहे, चल जीन्स आणि शर्ट घेऊन घेतो म्हटलं. चालेल मित्रांनो, ते कपडे वगैरे घेऊन झालेत आता.
तर आपल्याला अजून काय गायत्रीला छोट्या मोठ्या काय वस्तू काय घ्यायच्या आहेत का ते बघूया. ती गायत्री बोलली की मला ते कुर्त्या वगैरे ते पण घ्यायचे आहेत का, त्या बांगड्या वगैरे ते घ्यायचे आहेत. म्हटलं बघून घे, म्हटलं तुला काय आवडतं काय नाही ते बघून घे. तिला त्या बांगड्या काय आवडल्याच नाही. त्याच्यानंतर ते शॉर्ट कुर्ती बघायला गेलो, ते पण काय तिला आवडत नव्हते. ते काय नाही, जास्त नाही, 250 रुपयाची एक कुर्ती होती म्हणून काही घेतली नाही ती. त्याच्यानंतर लिपस्टिक घेऊया, तर म्हटलं चल लिपस्टिक घेऊन घे म्हटलं. मग 100 रुपयाची ती लिपस्टिक घेतली मित्रांनो. रेड कलरची लिपस्टिक होती ती, तर ती घेतली 100 रुपयाची. तो प्रत्येक हाताला लावून दाखवत होता की ही लिपस्टिक घ्या ती लिपस्टिक घ्या. आम्ही आता इथं बस स्टॉपला आलो आहे, तिथं अंधेरीवरून वर्सोवासाठी बस पकडण्यासाठी. पण इथं खूपच गर्दी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आम्ही काय त्या बसने वगैरे जाणार नाही. आता डायरेक्ट अंधेरी स्टेशनला जाऊया चला आपण पहिले. हे बघा इथं अंधेरी स्टेशनला आलो. त्याच्यानंतर त्रिशूला स्प्राईट पाहिजे होती. हे मेन अंधेरी स्टेशन आहे मित्रांनो, मेन म्हणजे प्रॉपर हे इथूनच आपण तिकीट वगैरे काढतो. इथून आता ते स्प्राईट वगैरे घेतली त्रिशूसाठी. इथून आपण डायरेक्ट आता चालत चालत डायरेक्ट मेट्रो स्टेशनलाच जाऊया आता आपण. गर्दी तर भरपूर आहे मित्रांनो, कारण की आज वर्किंग डे होता ऑफिसचा. तर आज म्हणजे बरीच गर्दी आहे आज. तुम्ही बघू शकतात गर्दी किती प्रमाणात आहे असं. तेव्हा ते कपडे दाखवते. चला इथं अंधेरी मेट्रो स्टेशनला आलोत आम्ही. तर इथून आपल्याला मेट्रो पकडून आता इथून डायरेक्ट वर्सोवा जायचं आहे आता आपल्याला. म्हणजे इथं अंधेरीला कशी बरीच मेट्रो खाली होऊन जाते म्हणून काही टेन्शन नाही आहे. आपल्याला दोन्ही साईडने खालीच मेट्रो भेटते म्हणून काही टेन्शन नाही आहे. चला ते आता आम्ही अंधेरी मेट्रो स्टेशनवरनं डायरेक्ट इथं वर्सोवा मेट्रो स्टेशनला आलो मित्रांनो. आता इथून आपल्याला आता डायरेक्ट रिक्षा पकडायची पडते. रिक्षा डायरेक्ट शेअरिंग रिक्षा असते, 20-20 रुपये घेतात. ते रिक्षा पकडून डायरेक्ट मग मड जेटीला डायरेक्ट. चालेल बघूया चला आपल्याला रिक्षा भेटते का नाही ते पण महत्त्वाचं आहे, कारण की आता म्हणजे 8:30 झालेत मित्रांनो. तरी रिक्षा पण भेटायला पाहिजे. शेअरिंग जर नाही भेटली तर मग मीटरने करून जायला लागेल. चला शेअरिंग रिक्षा तर इथून भेटूनच जाणार, कारण की इथं आम्ही लाईनीत थांबलोय आता. 20 रुपये शेअरिंगचे घेतात आणि डायरेक्ट मग आपण जेटीला जाऊया आता आपण. ते बघा रात्रीचे आता 8:30 झालेत. हे आपलं आहे वर्सोवा मेट्रो स्टेशन. इथं ते आपल्याला ते रिक्षा वगैरे भेटलेत आता, शेअरिंग रिक्षा. आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहेत, म्हणजे 3च जणं घेतात आणि पुढे 1 जण बसवतात बस स्टॉपपर्यंत. असे 4 जणं बसवतात. 1 जण तर बस स्टॉपलाच उतरून जाईल. चालेल मित्रांनो, चला आता आपण डायरेक्ट इथं मेन म्हणजे जेटीला आलो आहेत आता. ते जेटीला आलो तर आलो, तिला ते परत कमी राहिलंच. बोले कानातले घ्यायचेत म्हणे मला. म्हटलं ठीक आहे बघून घे म्हटलं. आता एवढं फिरलो तिथं नाही तुला काही घेता आलं गायत्रीला, तर इथं घ्यायचं आहे म्हटलं. घेऊन घ्या आता तुला कानातले घ्यायचे तर. ते बोले की हातामध्ये बांगड्या पण नाही आहे. यार म्हटलं हातामध्ये बांगड्या घ्यायच्या होत्या तिथंच घेऊन घ्यायच्यात ना. आता इथं जेटीला आलो तिथं ते बांगड्या बघायला लागली. म्हटलं ठीक, बघ तुला कुठल्या बांगड्या आवडतात काय नाही ते बघून घे म्हटलं. काय नाही, फक्त ते एका साईडच्या हातामध्ये एक आणि दुसऱ्या हातामध्ये एक, असे 2च घेतल्यात. ते काहीतरी 50 रुपयाच्या झाल्यात त्या बांगड्या. म्हटलं बघ तुला आवडतात तर घेऊन घे म्हटलं. ती मला सांगते कसे दिसतात काय नाही. चांगलेच आहेत ना. तू गायत्रीला घालायचे तर मी काय करणार ते. चला तिथून आता आपण बोटीनं जाऊया मित्रांनो, कारण की ते बोटवर येऊ परत जायचे परत. म्हणजे बोटी काही तशात 2-2 मिनटात येतच असतात. ते बघा समोर बोट लागलेलीच आहे तिथं, त्याच बोटीने जाऊया चला आपण. परत बोटीमधनं उतरून मित्रांनो, तर आपल्याला परत रिक्षाने जायचं आहे. एवढं थकायला झालं होतं ना, प्रमाणच्या बाहेर थकायला झालं होतं सिरियसली सांगतोय तुम्हाला, कारण की त्रिशूला पण एका हातामध्ये पकडलं होतं आणि परत एवढं सगळं फिरायला लागलं. हे बघा आमचं ही जेटी आहे एकदम, म्हणजे रात्रीच्या वेळेस खूप भारी वातावरण वाटतं. त्या साईडला आहे वर्सोवा. आता आपल्याला इथं जिनावरती चढून त्या साईडला जायचं आहे. चला जाऊया घरी. चला मित्रांनो, आत्ता आलोत घरी. आता म्हणजे 9 वाजले. रे पाण्याचा टाकीचा कॉक चालू केला का? हां तर बघा आता ते त्रिशू हाय का. ते बघा हे असे कपडे घेतलेत मित्रांनो. एक माझ्यासाठी ड्रेस घेतला आणि त्रिशूसाठी किती घेतलेत काहीतरी 2 ड्रेस. ते काहीतरी 2 ड्रेस 1200 रुपयाचे पडलेत मित्रांनो, फक्त त्रिशूचे. आणि माझा एक वेगळा ड्रेस पडला, कारण की आम्हाला लग्नाला जायचं आहे शादाला. तर गायत्रीने काही घेतलेत नाही, काय तिला व्यवस्थित वाटलेत नाही ते ड्रेस वगैरे. ते बोलते राहू दे मी साडी घेऊन गेल म्हणजे नंतर. चला मित्रांनो आता आलोत घरी. आता 1-2 दिवसापासून आपले काही व्हिडिओ पण येत नव्हते. तर काय आलं बघ तर, घालून बघतं बरं, घालून बघ ना तिला. हा ते रिटर्न करू शकतो, पण तिला घालून तरी बघ ना. त्रिशू ते कपडे घालून बघ तू कसे दिसतात. दाखव काहीतरी कसे घेतलेत मित्रांनो, कमेंट्स करून नक्की सांगा त्रिशूचे कपडे कसे आहेत. त्रिशूचे बड्डेसाठी घेतलेत म्हणजे ते. दाखव त्रिशू गायत्री इकडं. हे बघा बड्डेला कुठला घालणार आहेस? हा बघा बड्डेला घालणार आहे ड्रेस. त्याच्यावरची पॅन्ट, त्याच्यावरची पॅन्ट आहे.
तर कमेंट करून सांगा मित्रांनो. त्रिशूचा 5 एप्रिलला बड्डे आहे, म्हणजे येता रविवारी बड्डे आहे त्रिशूचा. तर बड्डेची शॉपिंग होते. आम्हाला ते धुळ्याला पण जायचं आहे, तर आमचं तिकीट पण शुक्रवारचं आहे मित्रांनो. तर आम्ही शनिवारी तिथं पोचून जातो धुळ्याला. मग त्रिशूचा बड्डे कसा लगेच रविवारी आहे. तो दुसरा ड्रेस दाखव ना काहीतरी, तो वापरण्यासाठी घेतलाय तो दाखव. तो कसा वाटतो तुला दुसरा ड्रेस? हा बघा, दुसरा यूज करण्यासाठी घेतला आहे. म्हणजे खूप आहेत मित्रांनो, स्वस्त आहेत, काय एवढे महाग पण नाही ड्रेस आहेत. दादा ना त्रिशूनी काय कलर नाही घातला. नाही नाही, तसे कलर नाही घातले होते. पॅन्ट घेतली. त्याच्या मस्त वाटतोय ना तो. हां, मस्त ड्रेस आहे ना. हे आता काय बनवशील पण जेवणाला? झोपा. झोपा आता? झोपा वगैरे काही नाही. मी काय बनवणार मग? हा, काहीच नाही बनवणार. मला सकाळला जाऊ. हो बापरे. मला काहीच नाही घेऊन दिलं, तुम्ही माहितीये ना. हा, तूच नाही घेतला ना. पाणीपुरी पण नाही खाऊ घातली काय. काय पाणीपुरी नाही, तू बोलते 8 वाजता पाणी, 8 वाजता पाणी, चला लवकर चला लवकर. मित्रांनो एवढं घाई गडबडीत आलो, तुम्ही बघितलं ना, डायरेक्ट मेट्रो लगे रिक्षा, नाही तर आरामात म्हटलं काहीतरी खाऊ या वगैरे, ते पण नाही. 8 वाजता पाणी होतं मित्रांनो, कारण की ते पाण्याची टाकी पण भरायला पाहिजे ना काहीतरी. मग जाऊ दे, अंड्याची चटणी वगैरे बनवून टाक मग. हां, माझा ड्रेस दाखव ना, माझा ड्रेस दाखव कसा आहे. काढ ना पटकन, काढ ना माझा ड्रेस. ते काय त्रिशूल चप्पल, तेव्हा तिने त्या बांगड्या पण घेतल्या आहेत त्या, ते लिपस्टिक पण घेतली आहे ना. तेव्हा मित्रांनो माझ्यासाठी ड्रेस घेतला आहे. हा बघा, माझ्यासाठी ड्रेस घेतला आहे. तुम्हाला आवडला शर्ट. चांगला आहे ना शर्ट. हा, मस्त आहे ना, कडकवाला शर्ट आहे ना. हां, मस्त आहे. हा, माझ्यासाठी लग्नासाठी घेतला आहे मित्रांनो. पॅन्ट आवडते अशाच पाहिजे, ते एवढं बारीक बारीक घेऊन घेतात पायाच्या सारख्या. ठीक आहे, पॅन्ट घ्यायची ना. चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि